वारणा विद्यापीठ, वारणा नगर संलग्नित तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट, 2 वेळा MBA मानांकन, NAC A ग्रेड, 100% इंटर्नशिप आणि प्लेसमेंट देणारी संस्था। प्रथम आणि द्वितीय वर्ष बीटेक करता TCS स्पॉन्सर्ड कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टीम, सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, केमिकल आणि कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, तसंच MTech करता स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, CSE, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, मेकॅनिकल डिझाईन, केमिकल ENTC, त्याचबरोबर LLB, BA LLB, BBA LLB, BCA, BBA, MCA, MBA शाखांसाठी प्रवेश सुरू। वारणा विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरात हॉस्टेल, मेस, बस, NCC, NSS, भव्य क्रीडांगण अशा सर्व सुविधांनी परिपूर्ण 1983 पासून तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापकांमार्फत दर्जेदार शिक्षण देणारी संस्था TKIET वारणानगर ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट। प्रवेश संपर्क 94 21 26 19 92। सैनिक टाकळी MIDC प्रक्रियेला स्थगिती, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे चौकशीचे आदेश। कोल्हापूर जिल्ह्यातील सैनिक टाकळी येथील प्रस्तावित MIDC प्रकल्पाबाबत एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे। माजी सैनिक आणि गावकऱ्यांच्या तीव्र विरोधानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सैनिक टाकळी MIDCच्या संपूर्ण प्रक्रियेला चौकशी पूर्ण होईपर्यंत तात्पुरती स्थगिती दिली आहे। 18 ऑगस्ट रोजी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत सैनिक टाकळीचे माजी सैनिक आणि आंदोलन अंकुश संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी MIDC विरोधात आक्रमक भूमिका घेतली। गावातील गायरान जमिनीचा वापर, MIDC नंतर शिल्लक राहणारे क्षेत्रफळ आणि ज्या ठरावाच्या आधारे MIDC लादण्याचा प्रयत्न केला गेला त्या ग्रामसभेच्या ठरावावरच आंदोलकांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। गावकऱ्यांनी आणि माजी सैनिकांनी स्पष्ट केले की गावाने आजपर्यंत 1 गुंठाही गायरान जमीन अतिक्रमित केलेली नाही। या गायरान जमिनीत सैनिक स्कूल, केंद्रीय शाळा, क्रीडांगण आणि माजी सैनिक वसाहत उभी करण्याची मागणी त्यांनी केली। या मागण्यांची आणि तक्रारींची दखल घेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना महसूल अभिलेख, गायरान क्षेत्राची नोंद, जमिनीची मालकी आणि ग्रामसभेच्या ठरावाची सत्यता तपासून सविस्तर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत। बैठकीत बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, देशसेवा करणाऱ्या सैनिकांचा आम्हाला अभिमान आहे आणि सैनिकांना अभिप्रेत असणाराच विकास या गावात केला जाईल। तसेच चौकशीचा अहवाल येईपर्यंत MIDCची कोणतीही प्रक्रिया पुढे सरकणार नाही, असा स्पष्ट दिलासा त्यांनी गावकऱ्यांना दिला। या निर्णयामुळे सैनिक टाकळीच्या माजी सैनिक आणि गावकऱ्यांच्या लढ्याला प्राथमिक यश आले असून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता जिल्हा प्रशासनाच्या चौकशी अहवालाकडे लागले आहे। दरम्यान चौकशी सुरू असताना प्रशासनाने कोणतीही छुप्या पद्धतीने प्रक्रिया पुढे ढकलल्यास पुन्हा उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आंदोलन अंकुशचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांनी दिला आहे। या बैठकीला आंदोलन अंकुश प्रमुख धनाजी चुडमुंगे, कॅप्टन प्रकाश खोत, लेफ्टनंट विजय गायकवाड यांच्यासह अनेक माजी सैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते। या चौकशीतून नक्की काय सत्य समोर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर।